तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत धर्मराय बीजेनिमित्त तांदळाची आंबील आणि गुळ चपातीचा समलिदा। तर हे आपण देवाला नैवेद्यासाठी बनवत असतो। तर पारंपरिक पद्धत आहे त्या तर आपण जपल्याच पाहिजे। तर इथे मी त्यासाठी दुपारीच तांदूळ 2-3 तास भिजत घातले होते। तांदूळ चांगले भिजले होते आणि त्यानंतर आपण वाटण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण 2-3 पाकळ्या आणि जिरं, कोथिंबीर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक। आणि इकडे पातेल्यात पाणी ठेवलं आहे। तर थोडंसं तेल टाकायचे, परत थोडंसं जिरं फोडणीला टाकलेलं आहे आणि नंतर हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते त्यात टाकून घ्यायचे आणि इथे मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे उकळण्यासाठी। तर चांगली उकळी आली की आपण तोपर्यंत इकडं तांदूळ वाटून घ्यायचे, बारीक असे वाटून घेतल्यानंतर आपण ते उकळलेल्या पाण्यात सोडायचे आहेत। तर मी तर दाखवल्याप्रमाणे आपण ते तांदूळ सोडून घेतले आहेत। त्यानंतर थोडेसे शिजत आले की आपण त्यामध्ये दही टाकायचं आहे। तर इथे मी अर्धा पाव दही येते मिक्सरमध्ये घालून थोडे फिरून घ्यायचं, म्हणजे त्याला गुठळ्या राहत नाही। त्या आंबीलमध्ये वतून घ्यायचं आहे। आंबील जास्त घट्ट करायची नाही आहे, कारण थंड झाल्यावर ती अजूनच घट्ट होऊन जाते। मग इकडे मी 5 चपात्यांचा समलिदा करायचा असतो, म्हणून मग चपात्या बारीक करून घेतल्यात मिक्सरला आणि त्यामध्ये हा किसलेला गूळ टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाजराचे बारीक तुकडे आणि हरभरे थोडेसे टाकायचे आहेत। नैवेद्यासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं असते आणि मग त्यानंतर आपला हा नैवेद्य तयार होतो। तर झाल्यानंतर आपण तो देवाला पहिल्यांदा दाखवायचा असतो आणि मग घरच्यांनी वगैरे खायचं अशी पारंपरिक पद्धत आहे। तर अशा प्रकारे आपला धर्मराय बीजेनिमित्त हा नैवेद्य तयार झालेला आहे। काही ठिकाणी ही आंबील ज्वारीची केली जाते, तर काही ठिकाणी तांदळाची केली जाते। तर चला तर मग अशा प्रकारचे पारंपरिक पदार्थ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।